प्रभागामध्ये कुठल्याच नगरसेवकांनी कुठल्याच प्रकारचे लक्ष नाही. तर तुम्ही बाकी नगराध्यक्ष वगैरे जे होते त्यांची अशी वचक मी कधी बघितली नाही. तर एवढ्या दिवसानंतर काँग्रेसमध्येच का? लोक पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतात. नमस्कार, मी धनेश याटावार आपले खूप खूप स्वागत करतो या खास मुलाखतीत. येत्या काही दिवसात मूल नगर परिषदेची निवडणूक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने मूलच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मूल नगर परिषदेचे नगराध्यक्ष कोण होणार, कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार आणि कोण कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार, त्याच प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मूलचे युवा नेतृत्व, सर्वांचे लाडके प्रशांत भाऊ आणि एकताताई समर्थ. नमस्कार प्रशांत भाऊ. नमस्कार. नमस्कार एकताताई. सर्वात आधी प्रशांत भाऊ, येत्या 20 दिवसामध्ये मूल नगर परिषदेची निवडणूक आहे, काय सांगाल, कसं वाटत आहे? हो, घातलेली निवडणूक ही काही माझ्यासाठी नवीन नाही. मी जनतेची सेवा करत असताना मागील 15-20 वर्षापासून नगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. मी बांधकाम सभापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि मला जनतेची कामं करायला फार आवडतात आणि ते 24 तास मी त्या कामातच असतो आणि जनतेला पण माहिती आहे का प्रशांत भाऊ काय आहे, प्रशांत भाऊ कोणाचे कामे करतात की नाही करत, हे सर्व पुढच्या कान्याकोपऱ्यातल्या सर्व जनतेला माहिती आहे. आणि कामे करत असताना आपण नगरसेवक म्हणून जी आपली प्रतिमा आहे, आपले जे काही म्हणजे कर्तव्य आहे ते नगरसेवकांना माहिती पाहिजे. मला माहिती आहे की नगरसेवक पद काय आहे, नगरसेवकाची गरिमा काय आहे आणि लोकांची अपेक्षा आपल्याकडून काय असते. त्यामध्ये आपण जर खरं ठरलं तर त्याला नगरसेवक म्हणू. प्रशांत भाऊ, युवकांमध्ये तुमच्या प्रती खूप आदर व प्रेम आहे. दरार दुर्गा मंडळचे कार्यक्रम असो किंवा कोणतेही सामाजिक कार्य, तुमच्या मागे नेहमी एक मोठा युवा वर्ग असतोच. तर येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही युवकांसाठी नेमकं काय कराल? मी गेल्या 15-20 वर्षापासनं मला सामाजिक कार्य करायला फार आवडते. मी लहानपणापासूनच मला ते क्रिकेट, दहीहंडी, गणपती आणि सामाजिक उत्सव, सामाजिक लोकांना काम करणे, लोकांना मदत करणे मला पहिलेपासून आवडते. परंतु कसं होते, एक आपण काम करत असताना आपल्या मागे काहीतरी पाठबळ असावं, एक व्यासपीठ असावं, म्हणून आपण त्या नगरपालिकेचा आधार घेतलो आणि त्या नगरसेवक म्हणून आपण जे कार्य भूषवले, माझ्याकडनं जे लोकांची अपेक्षा आहे आणि ते खरोखर मला माहिती आहे. मी ज्या ज्या क्षेत्रात जातो, ज्या एरियात जातो, तिथे मला लोकांचा खूप प्रेम मिळतो आणि त्यांची अपेक्षा माझ्याकडनं फार आहे आणि मी त्याच्यामध्ये खरं ठरणार हे त्यांना पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. मला आत्मविश्वास आहे, कारण मी पहिलेपासून प्रयत्न केला आहे का युवकांना रोजगार कसं मिळवून देण्याचं. कारण त्यांची रोजीरोटी चालली पाहिजे. गावामध्ये बेरोजगारी वाढत आहे, बेरोजगारी वाढली नाही पाहिजे, याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. मी माझं पहिलेपासून ध्येय धोरण आहे, माझी जेवढी ताकद बनते, नगरसेवक नाही तर नगरसेवकाच्या पलीकडचे कामं केलेले आहे मी. तुम्हाला एक सांगतो साधं उदाहरण, नगरपालिकेमध्ये समजा घंटा गाडीवर असेल, मी सगळ्यांना लावून देण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर म्हणून असेल, लावून देण्याचा प्रयत्न केला. मुली असतील ज्या शिकल्या, त्यांना कॉम्प्युटरवर आपण लावून देण्याचा प्रयत्न केला. किंवा एमआयडीसी पर्यंत आपली पोहोच नसेल, तिथे जे काही विविध नवे नवे उद्योग आलेले आहेत, आपण तिथं सुद्धा खूप मुलांना रोजगार लावून दिला. कोणाच्याही माध्यमातून लावून दिलं. आपण जे जे प्रयत्न केले, परंतु त्यांना लावून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आपल्यासोबत एवढी युवा आणि एवढे जे माझ्यावर जे प्रेम करणारी लोक आहे, प्रेम करणारे माझे संबंधित लोक आहे आणि युवा आहे, माझे मित्र आहे, त्या सर्वांचं प्रेम आहे. मी तो प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. माझ्यावर नागरिकांचा जो विश्वास आहे तो कुठेच कमी होऊ देणार नाही. मला एवढं जाणीव आहे. येत्या 5 वर्षात आपले मूल शहरासाठी काय स्वप्न आहे आणि आपण ते कसे पूर्ण कराल? येत्या 5 वर्षामध्ये माझी खूप दिवसाची इच्छा होती की बाबा मी नगरसेवक होतो, परंतु नगराध्यक्ष म्हणून जे नगराध्यक्षाची गरिमा आहे, नगराध्यक्षांना खूप अधिकार असतात. नगराध्यक्ष म्हणजे गावातला प्रथम नागरिक, मुखिया. त्या मुखियाचं काम असते का आपण गावामध्ये जेव्हा आपण नगराध्यक्ष म्हणून आपल्याला प्रमुख स्थान मिळालेलं आहे, गावाचा आपण मुखिया आहोत, तर तो मुखिया म्हणून आपण जेव्हा तो काम करत आहोत तर त्याला त्याची गरिमा माहिती पाहिजे. आपल्या नगरपालिकेमध्ये येत असताना जसे आपले 50 लोक आले, काही काम घेऊन झाले, तर त्या 50ही लोक जे आले, नॉर्मल जो माणूस येत आहे आपल्याकडे, तो हसत गेला पाहिजे. तेव्हा त्या नगराध्यक्ष त्या गरिमाचा जे लोकांच्या मनात राहते तो स्थान वाढत जाते. ते लोक हसत हसत गेले म्हणजे आपल्यालाही समाधान मिळतो. त्यांचं काम झालेलं, त्यांना काम समाधान मिळालेलं पाहिजे. कसं असते नगरपालिका म्हटलं तर नगराध्यक्ष पद काही हा असताना मी बघितले, आदरणीय संतोष भाऊ रावत होते, त्यांचंही नाव चालत होता. आदरणीय बंडूभाऊ बोकारे जे आहेत त्यांचं सुद्धा नाव चालते की त्यांची पण एक वचक होती नगरपालिकेवर. परंतु मी बाकी नगराध्यक्ष वगैरे जे होते त्यांची अशी वचक मी कधी बघितली नाही. कारण की नगराध्यक्ष जर म्हटलं तर नगराध्यक्ष पदावर बसत असताना एक नगरपालिकेमध्ये समजा एक नगरपालिकेचेच विषय धरून नाही,
तर जेणेकरून जो नागरिक आपल्याकडे येत आहे त्याची मूलभूत समस्या असते, सरकारी दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, तहसील ऑफिस असो, तिथे त्यांना आपण मार्गदर्शन करून त्यांचे आपण कामं केले तर तो नगराध्यक्ष खरा ठरतो आणि त्यालाच खरा नगराध्यक्ष म्हणतो. काय फायदा आहे म्हणजे आपण तो पद भूषवण्यामध्ये काही अर्थ नाही असं मला वाटते. आणि नगराध्यक्ष म्हणल्यावर दिवस रात्र 24 तास आपला मोबाईल चालू पाहिजे, जनतेच्या सेवेसाठी झटलं पाहिजे, रात्री 2 वाजता फोन येईल तरी त्याचं काम झालं पाहिजे, तेव्हा त्याचं समाधान होते, त्याला नगराध्यक्ष म्हणतात असं मला वाटतं. मूल शहरात अशी चर्चा आहे की आपण प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवणार आहात. हो, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? मी गेले गत 3 वर्ष आपले भोई समाज, भगतसिंग वाड, कुणबी-मोला या विविध प्रभागातून निवडणूक लढून मी विजय संपादन केलं, त्या लोकांचं समाधान केलं आणि त्या लोकांचं आजही माझ्यावर प्रेम आहे का प्रशांत भाऊ तू तिकडनं सोडून कशाला जाते बा, इथनच राहा, आपला वार्ड आहे, आपला प्रेम आहे. परंतु मला माझं असं मानसिकता बनवली होती मी या 5 वर्षापासून का मला त्याही रोडच्या पलीकडे माझ्या म्हणजे दुकानाच्या पलीकडे माझ्या घराच्या पलीकडचा जो वार्ड आहे त्यांची पण सेवा करण्याचा मला अधिकार मिळाला पाहिजे आणि मला थोडी सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे इकडे पण दुसऱ्यांना एक संधी मिळेल आणि मी जर समोर जर गेलो तर त्या लोकांचे पण मला कामं करून दाखवायचे आहे, याकरिता मी प्रभाग 1 मध्ये जात आहे. म्हणजे तुम्ही प्रभाग 1 मध्ये कन्फर्म जाणार असाल? बिलकुल कन्फर्म जाणार. आता नुकताच तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय, हो, तर एवढ्या दिवसानंतर काँग्रेसमध्येच का? मला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना काही अडचणी येत होत्या. कसं असते, हे आपली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, मला पण त्याचा विचार आहे. लोकसभा वेगळी, विधानसभा वेगळी, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था करत असताना पक्षपात बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं असते आणि माणूस पाहून आपल्याला निवडणूक लढायची असते, ती माणूस पाहून मतदान करायचं असते. परंतु निवडणूक लढत असताना कुठला ना कुठला पाठबळ पाहिजे, म्हणून आदरणीय या क्षेत्राचे ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार, महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमचे मार्गदर्शक संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढावी अशी माझी प्रामाणिक इच्छा झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनातच मी निवडणूक लढणार आणि जनतेचे माझ्या परी आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी जितकं प्रयत्न होईल तितके कामं करण्याचा प्रयत्न करणार. आता एकता ताई, तुम्ही राजकीय क्षेत्रात नवीन आहात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. नक्कीच मी राजकीय क्षेत्रात नक्कीच नवीन आहे, मात्र मी लोकांसाठी, समाजासाठी बरीच सामाजिक कार्य करत आलेली आहे. परंतु समाजामध्ये आणखी नवीन मोठा बदल घडण्याकरिता आपल्याला या राजकीय वर्तुळात उतरणे फार गरजेचे होते. त्यासाठीच मी येत्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून लढणार आहे. आपण महिला आहात, तर आपण महिलांसाठी येत्या 5 वर्षात नेमकं काय कराल? मला महिलांसाठी बचत गटासाठी तसेच नगरपालिकेअंतर्गत महिलांच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न करता येईल मी ते नक्कीच करेन. आपण मूलच्या जनतेला निवडणुकीसाठी काय आवाहन कराल? मी सांगू इच्छिते की आतापर्यंत जी कामे झाली नाहीत किंवा प्रभागामध्ये लोकांनी लक्ष घातले नाही, मी ती स्वतः जाऊन लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन आणि समोरचे 5 वर्ष चांगल्यात चांगला विकास घडवून दाखवेन. तर येत्या 5 वर्षात तुम्ही नेमकं कोणत्या विकास कामांवर भर द्याल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे विकास म्हटलं की रस्ते, पूल, ब्रिज हे नसतं. हे तर महत्वाचं आहेच, परंतु गावामध्ये तुम्ही ज्या सोयी करून दिलेल्या त्या सुद्धा तुम्ही मेंटेन करून ठेवल्या नाहीत. स्वच्छतेकडे भर नाही, नालीकडे भर नाही, परत पाण्याचं बरोबर देणं नाही. बरेच प्रश्न आहेत. तर मला प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांशी बोलून, महिलांशी बोलून, युवकांशी बोलून ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. तर आपल्या मते मूलची प्रमुख समस्या काय आहे आणि आपण ते कशा प्रकारे दूर कराल? जसं मी आताच सांगितलं, प्रभागामध्ये कुठल्याच नगरसेवकांनी कुठल्याच प्रकारचे लक्ष घातले नाही. मला नगराध्यक्ष मला जर पद मिळालं तर मी स्वतः दर हप्त्याला, दर महिन्याला जमेल तसं प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन स्वतः लक्ष घालून सगळ्यांना प्रश्न विचारून तिथल्या समस्या जाणून त्या सोडवेल. तर तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, आगामी निवडणुकीसाठी
तुमचा जाहीरनामा वचननामा काय असेल? माझा वचननामा एकच आहे की नागरिकांची सेवा करत असताना नागरिकांना जो त्रास होत आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. प्रमुख नागरिक म्हटल्यावर आपली ती जबाबदारी आहे आणि ते आपण पार पाडत असताना नागरिक जेव्हा आपल्याकडे येतात आणि आज बघितलं तर मी लहानपणी पण बघितलं, पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या नागरिकांना, तहसील ऑफिसमध्ये गेलेल्या नागरिकांना, दवाखान्यात गेलेल्यावर नागरिकांना मान सन्मान मिळत होता. तो कुठेतरी कमी झाला आहे, प्रशासनावर वचक राहिलेली नाही आणि तो कुठेतरी दुखावणारा आहे. ते मी म्हणजे ते खोडून काढण्याचा प्रयत्न करीन आणि नागरिकांना प्रत्येक ऑफिसमध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे यावर माझा जास्त भर राहील. आणि मला माहिती आहे, मला अनुभव आहे नगरपालिकेतला. आज नगरपालिकेमध्ये जे टॅक्सेस वगैरे जे आहे, आपले घर टॅक्स आहे, त्या समजा आपण वर्ष 2 वर्ष नाही भरला तर त्याची डबल टिबल रक्कम भरावं लागत आहे, त्याच्यावर व्याज लादून राहिलेले आहे, नागरिकांचे छोटे छोटे कामे होऊन नाही राहिलेले आहे, रोजगार आहे. म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत का आपण जे करू शकतो. नगराध्यक्ष पद भूषवल्यावर आपण लोकांना रोजगार देण्यासाठी काय करू शकतो, नागरिकांना पुन्हा जसं गावासाठी आपण डेव्हलपमेंट पण करू शकतो. डीपी प्लॅन करू शकतो. डीपी प्लॅन झालेला नाही गावामध्ये. गावामध्ये डीपी प्लॅन जर केलं तर गावाला वाव येते, रस्त्याला वाव येते, म्हणजे पूर्ण जमिनीला वाव येते. औद्योगिक क्षेत्र घोषित करायला पाहिजे, त्या सुद्धा केलेलं नाही. म्हणजे खूप साऱ्या समस्या आहे आणि युवकांच्या तर खूप समस्या आहे. एकही युवकांना न्याय मिळत नाही, एकही नागरिकांना न्याय मिळत नाही. कुठेही गेलं तरी लोक पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतात. आमचं फोन गेला तर थोडं काम तरी होते. दवाखान्यामध्ये कोणता डॉक्टर नाही. आज किती वर्ष झाले, आज आपण प्रत्येक ठिकाणी इतकं खर्च करून राहिलो, रस्त्यावर, नाल्यावर, ह्यो त्यो, म्हणजे इतक्या ठिकाणी बांधकाम 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 बांधकामाच्या व्यतिरिक्त जे जनतेची कामे आहेत ते जनतेची कामं बिलकुल होऊन नाही राहिले, असं माझं स्पष्ट मत आहे. तर प्रशांत भाऊ आणि एकताताई, आपण वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आगामी निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आपली नगर परिषद मूलच्या निवडणुकीसाठी एक खास मुलाखत. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये आपले मत शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.